नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू सीन विथ सागर. कसे आहात तुम्ही? होप यू गाईस आर डुईंग ग्रेट. सो आजचा दिवस खास आहे कारण आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडवाच्या सर्वांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सो गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण चाललो आहोत आज गिरगावच्या शोभायात्रासाठी. तर चला मग. सो गाईस, आता आपण आलो आहोत गिरगावला आणि आता आपण इकडे काही फोटोज काढू आणि मग जाऊया गिरगावच्या शोभायात्रासाठी. सो गाईस, आता आपण आलो आहोत गिरगावला. इकडे काही फोटोज वगैरे काढूया आणि मग जाऊया गिरगावच्या शोभायात्रासाठी. तेव्हापर्यंत लेट्स मीट आवर फ्रेंड्स. आता आपण आलो आहोत गिरगावला. मागे तुम्ही मागून बघू शकता. तो आता जरा आम्ही नाश्ता करू, जाऊ पुढे नाश्ता करूया आता. काय बोलला पाणी वीक लोकांना पोलिसांना जाऊन तिकडे आणि मग आम्ही एक इमोशनल अशी रील बनवू. वैभव काय बोललो? करू शकतो. 3 रुपयाला एक बॉटल विकतो, 5-5 रुपये. थोडासा स्पीच दे, म्हणजे सर तुम्ही एवढे उन्हात एवढं आमची आला खराब आहे, तुमची कशी असेल ना. अरे हा मस्त व्हायरल होईल. मला करशील ना? करतो. लेट्स गो. अपन तो गाइस, अभी ऋषि भाई के साथ हम जा रहे हैं गिरगाव शोभा यात्राकडे. सर्वांनी ब्लॉग बघा, खूप एन्जॉय होईल. आता ब्लॉग बघा, जे लोक नाही येत आहेत ते नेक्स्ट टाइम नक्की या, नक्की विजिट करा. आणि अजून काय बोलणार तू गिरगाव शोभायात्रेबद्दल? गिरगाव शोभायात्रेबद्दल आपली संस्कृती जपणारा सण आहे. सर्वांनी आलाच पाहिजे. खूप मोठमोठे कलाकार येतात, परत मॉडेल असतात काय काय, आणि अजून वेगवेगळे संस्कृती जपणारे खेळ दाखवले जातात. ढोल ताशा असतो, सगळे वेगवेगळ्या ह्याच्यात आहेत. सगळे मस्त ट्रेडिशनल ह्याच्यात आले, ट्रेडिशनल आउटफिट मध्ये येतात. सर्वांनी या, ते नाही येतात ते नक्की या. जंब पर वादवसु अंब पर रावण स अंब पर रघुकुल राज है. पौन बारी बाह पर संबुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है. चीता मृगशुंड पर भूषण वेतुंड पर जैसे मृगराज है. तेजतम अंश पर कन्याजिमी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है. जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी.
आता जस्ट आम्ही गिरगावची सुभाषला संपवून आलो आहोत. तर थोडा मित्रांसाठी थांबलो आहोत. तेव्हापर्यंत आपण विचारू मित्रांना आपला कसा वाटला एक्सपिरियन्स काय कसं मजा आली. सो दीपेश पासून स्टार्ट करूया. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज आम्ही गिरगाव शोभायात्रेसाठी आलो होतो आणि खूप मजा आली. मराठी संस्कृती जवळून बघायचा चान्स भेटला आम्हा लोकांना. खूप विविध प्रकारचे ढोलताशा पथक होते आणि जो नाद होता, जी गर्जना होती, खूप मजा आली. सर्वांना गुढीपाडव्याच्या व हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आत्ताच आम्ही जस्ट गिरगावच्या रॅलीतून आलोय. खूप काय बघायला भेटलं. वेगवेगळी आपली सगळी संस्कृती दाखवलेली. गिरगावचा गुढीपाडवा खूप वर्षांपासून चालत आलेला आहे. जे कोणी नाही येत किंवा यावर्षी आले नाही त्यांनी नक्की या आणि आपल्या हिंदू सणांना वाढवा. जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आजच्या काळाची गरज आहे ती. आणि लय काय काय वेगवेगळ्या गोष्टी बघायला भेटल्या आम्हाला. वेगवेगळे मॉडेल्स, ज्ञानेश्वर महाराजांची मराठी संस्कृती, अभिजात भाषा या वर्षीचा विषय होता. स्वामी विवेकानंद ग्रुप आहे त्यांचा, ते लोक अरेंज करतात. तर तुम्ही पण नक्की पुढच्या वर्षी नक्की या. जय श्रीराम. नमस्कार गाईज. तर मी वैभव. गेल्या 2 वर्षापासून मी या काय बोलतात आपला शोभायात्रेत होतोय. तर खूप छान वाटलं, मज्जा आली. 2 वर्षापासून एन्जॉय केलं आणि या वर्षी पण आम्ही आलोय. 3रा वर्ष खूप मज्जा आली. मी सजेस्ट करेन सगळ्यांना की तुम्ही सगळ्यांनी या, बघा, आनंद घ्या. आपला मराठी सण आहे, पहिला सण आहे. एन्जॉय करा. थँक्यू गाईज. सर्वांना सर्वात आधी गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा. मी गेल्या 2 वर्षापासून इकडे येतोय. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जल्लोषात आणि अप्रतिम पद्धतीने गुढीपाडवा साजरा केला जातो. ह्या वर्षी खूप मस्त साजरा केला. तुम्ही नक्की या. पुढच्या वेळीपासून नक्की या तुम्ही. जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्रांनो. यंदा माझं पहिलं वर्ष होतं गिरगावच्या शोभायात्रेत. येऊन खूप चांगलं वाटलं, कारण इथे सगळी मराठी माणसं, मराठी संस्कृती, मराठमोळा आपला अभिनव आणि सगळी कलाकृती सादर करण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्हाला वेळ असेल किंवा कोणत्याही वर्षी कधी तुम्हाला वेळ भेटला तर या शोभायात्रेत नक्की या. हीच अपेक्षा. छान वाटलं येऊन. लास्ट FY पासून या लोकांनी स्टार्ट केलं आमच्या कॉलेजच्या ग्रुपने इथे यायला गिरगाव मध्ये. पण फर्स्ट इयर मध्ये मला जमलं नाही. आय गेस कधी आलेलो सेकंड इयर लवकर जल्दी बोल. मला जमलं नाही. पण नंतर त्या लोकांची सगळी एन्जॉयमेंट बघून मी ठरवलं की नेक्स्ट इयर पासून मी पण जाणार. आणि 2 वर्ष झाले मी येते. खूप मजा येते. नवनवीन गोष्टी एक्सप्लोर करायला मिळतात वगैरे वगैरे. नवनवीन गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. काही शिकायला मिळतं. साक्षात एक असे कपल आहे जे म्हणजे असं दिसतात प्रॉपर की शिवाजी महाराज आहेत. त्यांची फॅमिली बघून पण सुंदर वाटतं. वेगवेगळ्या प्रकारच्या गुढी उभारलेल्या असतात. खूप छान वाटतं बघून. एक परंपरा दिसते आपली. शुभ गुढीपाडवा. नमस्कार मित्रांनो. पहिलं तर एक्सपिरियन्स सांगायचं. पहिलं सागर शेट्टी यांना खूप कॉंग्रॅच्युलेशन. त्यांचं चॅनल खूप सक्सेसफुली चालू आहे. त्यांचे व्हिडिओज आम्हाला खूप आवडतात. आतापर्यंत 2 ब्लॉग टाकले, खूप भारी होते. आणि हा 3रा ब्लॉग असेल. एडिट करायपर्यंत गुढीपाडवा संपला असेल तरी तुम्हाला गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि राहिलं तर एक्सपिरियन्स बद्दल तर मी गेले 3 वर्षापासून इकडे येतोय. माझ्या मातीतले हे जे सण आहेत हे मला जपायला म्हणजे साजरे करायला खूप आवडतात. त्यामुळे मी दरवर्षी इकडे येतो. आणि मी तुम्हाला सांगेल की जर तुम्ही येत नसाल इकडे तर पुढच्या वर्षीपासून या. परत आता जस्ट बलिदान दिवस झाला धर्मावर छत्रपती शिवाजी महाराजांचा. त्यांचा पण एक सीन क्रिएट केला होता इकडे. जे त्यांचे 40 दिवस त्यांच्यावरती अत्याचार झाला होता. तो एक असा एक सीन क्रिएट केला त्यांनी. एक खेळत होता त्यांचा वेगळा. तो पण तुम्हाला काही ना काही नवीन गोष्टी बघायला भेटतील. खूप काही अशा नवीन गोष्टी ज्या आपल्या महाराष्ट्र संस्कृतीबद्दल सांगतात आपल्याला खूप काही. तर तर तुम्ही नक्की आणि एक्सपिरियन्स करा इकडे गिरगावच्या शोभायात्रामध्ये. थँक्यू. नमस्कार. सगळ्यात आधी गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. मी 2 वर्षानंतर आज आले. मला खूप मस्त वाटलं. खूप मजा आली. माझा एक्सपिरियन्स खूप छान होता. खूप नवीन मराठी संस्कृती बघितली. आताच शंभू महाराजांचा जो पिक्चर रिलीज झालेला त्यानंतर काही लोकांनी शंभू महाराजांचा तो ॲक्ट केला. अशा भरपूर नवीन गोष्टी बघितल्या. खूप मस्त वाटलं. खूप मजा आली. गाईस, आता आपण अंधेरीला आलो आहोत. अँड इट्स टाइम टू एंड दिस व्लॉग नाव. सो सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट इयर सगळ्यांनी तुम्ही पण नक्की या.